एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप रिली की तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल. तर आज आहे मंडे, आता वाजलेत 7. मी जस्ट घरी आली आहे मस्तपैकी शॉपिंग करून, जसं की उद्या परवा माझी सुट्टी आहे. तर म्हटलं आज व्लॉगला सुरुवात करू. बघू म्हणजे लास्ट वीकचे पण थोडेफार पार्ट शूट केले आहेत. आय डोंट नो मी ते पार्ट्स या व्लॉगमध्ये टाकील ते बरोबर आहेत की नाही ते पण नाही बघितलं, बट म्हटलं लेट्स ॲटलिस्ट आजपासून व्लॉगला सुरुवात करू. जितका व्लॉग बनेल की तो म्हणजे वेनसडे, थर्सडे किंवा फ्रायडेपर्यंत येईल जास्तीत जास्त. तर मी आली आहे घरी आणि माझी सगळी पोरं मस्तपैकी आराम करतात मागे. तर ऐका, मला खूप खास गोष्ट दाखवायची आहे. जशी मी आज थोडंफार लवकरच सुटली म्हणजे, तर आणि प्लॅन होता माझा काहीतरी म्हणजे स्ट्रॅटफर्डला जायचं, मला बूट्समधून काहीतरी घ्यायचं होतं थोडंफार. आणि मी ॲज युजल माझ्या फेवरेट शॉपमध्ये गेली MNSमध्ये. आणि आज काय माहिती माझं असं खूप मन झालं की ना आज काहीतरी प्लांट्स घेऊया नवीन. तर मी ते आज आणले नवीन 2 प्लांट, ते खास करून दाखवायचेत मला. आणि मी त्यांना यायच्या वेळी कसं आणलं ना त्याचा फोटो मी इकडे डिस्क्रिप्शनच बोलते, इकडे वरती टाकेल किंवा एक छोटीशी क्लिप टाकेल की त्यांना कसं आणलं. बापरे, एक सोडून मी 2 प्लांट्स घेतले आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू गेट देम, कारण की माझ्याकडे बॅग पण नव्हती. एक छोटी बॅग होती जी इंडियावरून माझ्या आजीची बॅग होती, म्हणजे तिने स्वतः बनवलेली होती ती बॅग छोटीशी, त्यामध्ये मी ते प्लांट्स घेऊन आली आहेत. तर खास कारण ते प्लांट्स दाखवायचे. आणि आज जेवणाचा बेत मे बी बनवते मी आज पावभाजी, कारण की मला एकदम असं पावभाजी खायचंच क्रेविंग झाले. काल पण मी असा डोसा ऑर्डर केलेला, मी करणार होती ॲक्च्युली पावभाजी ऑर्डर, पण मी म्हटलं इकडे कसं येतं काय माहिती. तर मी मस्त रेसिपी पण बघितली आहे, तर पावभाजी पण बनवणार. आणि त्या पहिल्या ना मी तुम्हाला क्विकली प्लांट्स दाखवते मी कोणते नवीन आणले. ते फायनली काढले ना बॅगेतून, दाखवते. ही आहे माझी पीस लिली. मला एवढी आवडते ना ही पीस लिली म्हणजे. आणि ही एकदम छोट्या साईजची, म्हणजे एवढूसच साईज आहे याचं. इट्स अ व्हेरी टायनी. आणि इकडे बघू शकतात एक एकदम छोटीशी पीस लिली आली इकडे. आणि हे प्लांट ना घरात ठेवणं खूप चांगलं असतं बोलतात. आणि इट ऑल्सो प्युरिफाईज एअर. हे प्लांट ना म्हणजे एवढं चांगल्या कंडिशनमध्ये पण नव्हतं, पण काय माहिती ह्याला बघितलं आणि मला असं वाटलं ना की नाही बाबा आपण घेतलं पाहिजे, आपण ह्याला ठीक करूया. तर बोलतात त्याचे लिव्स पण असे थोडेसे म्हणजे कोमजलेले, थोडेसे ब्लॅक झालेत, बट तरी पण म्हटलं नाही आपण घेऊया. मला एकदम असं खूप मन केलं, तर हे एक घेतलंय. आणि दुसरं दाखवतो, मला ह्याचं नाव नाही माहिती, बट मला असं खूप छान वाटलं. दुसरं पण दाखवते. दुसरं प्लांट हे असे ऍक्च्युली इट्स काइंड ऑफ आय गेस बॅम्बू सारखंच आहे, बट माहिती नाही. त्याला असं मोठं स्ट्रक्चर इकडे. हे प्लांट्स घेतले आणि असेच पैसे पण ह्याच्यात टाकलेले. अशी एक फांदी आहे आणि त्याला असे 3 आहेत. ही गोष्ट दाखवायला मी खूप एक्सायटेड होती. आणि नेमका मी ना अमयला फोन केला असाच. ॲक्च्युली तो कामातच बिझी आहे. त्याला फोन केला, म्हटलं तू लवकर माझं स्टेटस बघितलं का? तर मला वाटलं नाही बघितला. नेमका त्यांनी स्टेटस बघितलं. मला वाटलं थांब तू, मी स्टेटस पाहतो. आणि मला बोलतो प्लांट्स आणले वाटतं तू नवीन. म्हटलं हो रे आणले. बोलतो मला आजच सकाळी स्वप्न पडलं की मी असं झोपेतून उठलोय आणि तू कोणते असे 2 मोठे प्लांट्स आणलेत. आणि नेमकं तेच झालं. तर हे ठेवलंय. आणि मागे जे दिसत आहेत ना ॲक्च्युली ना ते खूप असं ब्लँक दिसायचं, कारण की एक स्नेक प्लांट होतं त्याला, तर मी काढून ठेवलंय कारण की दॅट पॉट वॉज टू बिग फॉर स्नेक प्लांट. तर मग असं खूप चालू होतं, अरे स्पेस खूप एम्प्टी दिसतंय. तर म्हणून मी आज हे 2 घेऊन आली आहे. आणि विचार आहे थोडंसं त्याला पण असं मस्तपैकी मॉडिफाय करायचं. एक तर थोडा ग्रो लाईट्स लावेल किंवा काय कसं बघू. आणि जर तुमच्याकडे काय सजेशन असतील तर मला सांगा नक्की. तर आता जाते मी पटकन मस्तपैकी जेवण बनवायला. आणि मी कोणाची रेसिपी ट्राय करते ते पण सांगते. आणि ती जर चांगली झाली तर तुम्हीही ट्राय करा. पावभाजी घेतली बनवायला, नेमका पावभाजीचा मसालाच नाही. तर आता चालली परत पावभाजीचा मसाला आणायला. बापरे, वाजले 9:30. नेमकं मला आत्ताच आठवलं, रस्त्याने एक कुत्रं ना इकडे. तर एवढी शांती, बापरे एवढी शांती तर मुंबईला कधी नसतेच. आणि बापरे म्हणजे आत्ताच समोरून एक फॉक्स गेला माझ्या. मग ते कॅप्चर करायला भेटतं. ते तसं काय करत तर नाही, भीती तर वाटतेच.
थांब जरा बघू दे, तिने आडवा टाकलाय लसूण. नाव इट्स टेस्टिंग टाइम. लेट्स सी. बकवास बकवास. काय बकवास आहे, बकवास. खरं बकवास आहे. असंच मस्करी करतो. चल आता एवढं तारीफ केलं, आता होतो बकवास. It's never been so good. Plans कसे आहेत? कसे आहेत? वाजलेत 7. पहिलं तर गुड मॉर्निंग तर नाही, म्हणजे खूप ब्लॉगला लेट सुरुवात करते. हा पण बंद होतं. ठीक आहे ना. ते केस सगळी मेसेज नाही होत बंद. वाजलेत आता 7 आणि जस्ट थांबले तर बस स्टॉपवरती, कारण की आम्ही चाललो आहोत स्ट्रॅटफर्डला. बापरे, आणि एवढी थंडी अशी ठेवलंय का, एवढी थंडी आहे ना. 3 डिग्री टेम्परेचर आहे, पण इट्स सो कोल्ड ह्यावेळी पण. आणि आम्ही चाललोय परत ते वळवळणार ऑक्टोपस खायला. कोणतरी मला त्या दिवशी बोलत होतं, आजची पण बोल होती, तो ऑक्टोपस वाला व्हिडिओ बघितला तुझा बरं, म्हणजे कधी जाता तुम्ही ऑक्टोपस खायला. माझी बहीण म्हणजे माझ्या मामीची मुलगी, ती मला आज बोलवते यार कर, आणि ती ते ऑक्टोपस खायला कधी जाते. आणि नेमकं मग त्याच्यावर ठरला की चला बाबा जाऊया शोरूममध्ये, जे रामेन खायला जातो आम्ही तिकडे. तर चाललो तिकडेच आता. आणि बघू थोडंसं शॉपिंग वगैरे काय केली तर तिकडे कसं काय. लेट्स सी. बस आली आता. येस, हां जाऊन घेऊन ये पटकन जा. तू मला आणलं नाही. मला काय माहिती. इट लेट्स टेस्ट. असा वेगळाच लागतो मला. आत्ताच आम्ही किचन रोल किती आहेत घरी? एकच आहे फक्त. एक शोरूममध्ये जाऊ नको की 2 टाकू? एकच पॅकेट टाकू. 4 नको मागू ठेवायला जागा नसते. शोरूममधून आलो म्हणजे रामेन तर मला एवढं काही खास नाही वाटलं. जस्ट आलो होतं म्हणजे माझ्या एरियामध्ये, चाललो घरी. बापरे, आणि ते शोरूचं रामेन असं ओके होतं, म्हणजे थोडं टेस्ट लागलं. पण मग नंतर आणि हा मग ना बोलतच होता नाही नको जाऊया. आणि हा जेव्हा पण असं बोलतो ना काय ना काहीतरी होतंच चुकीचं. तर चाललो आता घरी. आणि इकडे एवढा अंधार, बापरे. नो मॅटर व्हॉट द टाइम ऑफ द डे इज, इट्स ऑलवेज व्हेरी क्वाईट. लाईक म्हणजे बघा एकदम असं टाचणी पडली तरी आवाज येईल इकडे पण. डे 2 म्हणजे आज वेनसडे शूटर. आज लेटच झालं उठायला. मस्तपैकी आज ब्रेकफास्ट आहे अमाईकडून एकदम. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आजचा दिवस तर कसा कुठे गेला तर काय कळलंच नाही मोस्टली. तर म्हटलं आता डिनर लंच तर आम्ही काय केलं नाही प्रॉपर, वी जस्ट हॅड ब्रेकफास्ट. पण आज डिनरला म्हटलं अमाईला मी मस्तपैकी असंच, मी यूट्यूबला आजकाल फराह खानचं चॅनल बघत असते, त्याच्यामध्ये खूप लोखंडवाला काय तिचं रोस्ट चिकन फेमस आहे. सो मी ते आता ट्राय करते आणि लेट्स सी ते कसं टर्न आउट होतंय. तर हे असं बेबी चिकन आणलंय मी आणि याला असंच कम्प्लीट रोस्ट करणार आहे. लेट्स सी. बापरे, मी इकडे रोस्ट चिकन बनवते आणि ज्या प्रकारे मी इकडे बनवते आणि त्याला बघून अम्मा एवढा हसतो इकडे. रोज चिकनची रेसिपी करते, कसं बनवतात तुम्ही दाखवते मी काय केलं. चिकन आहे, याला फक्त ऑलिव्ह ऑइल, सॉल्ट, लेमन ज्यूस, चिली फ्लेक्स 2 प्रकारचे म्हणजे तिखटवाले आणि बेडगी मिरचीचे, आणि गार्लिक पेस्ट लावली आणि ह्याला लेमन ज्यूस टाकलाय पूर्ण. आणि ह्याला असं छान रब करून फक्त ह्याला रोस्ट करायला टाकणार आहे.
काय वाटतं कसं बनेल? मी मागवणार नाही. काय आताच बोलते नक्की हे चांगलं बनणार आहे ना की बॅकअप साठी टँडस तर काय मागवायचं माहिती नाही. मी फर्स्ट टाइम बनवते कसं बनते बघू. आणि यामध्ये ना चिकन अर्ध कवर होईल तितकं पाणी टाकून याला स्लो फ्लेमवरती कुक होऊन द्यायचं आहे जोपर्यंत त्याचे मसाला सगळा ड्राय होत नाही. अँड दॅट्स इट अँड द चिकन इज रेडी. बघू चिकन कसं झालं म्हणजे दिसतं तर चांगलं आहे बट डोंट नो लेट्स सी. मी दाखवते याचं फायनल लुक कसं झालं. लेट्स सी. चिकन तरी घेतले मी. लेट्स सी. नाईफ फोक दे थोडं बघून होणार नाईफ दे. मेरे हाथों से तेरे सर की धुलाई. इट्स रिअली नाईस. एक्झॅक्ट असं ते ग्रिल चिकन सारखे फ्लेवर्स लागतात. व्हेरी नाईस. सिम्पल सोबत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी रेसिपी फार चांगली आहे. बट ह्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑल्टर करू शकता. थोडं स्पायसी पाहिजे तर थोडं मी लवंगी मिरची जास्त टाकली होती. बट व्हेरी नाईस. ओव्हरऑल राईस सोबत छान एकदम. होप हा व्लॉग तुमच्या सर्वांना आवडला असेल आणि हे पूर्ण वीकचे व्लॉग कसे वाटतात तेही मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.